नाविका रे वारवा आहे रे, नाविका रे वारवा आहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे, नाविका रे वारवा आहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे, सांज वेळ झाली आता पहिलं माझे गाव रे, नाविका रे. आषाढाचे दिस गेले श्रावणाचा मास सरे भादवाला, माझा राऊ मनामंदी बोलून गेला. आषाढाचे दिस गेले श्रावणाचा मास सरे भादवाला, माझा राऊ मनामंदी बोलून गेला. धावगे पग माझे मन नाही त्याला ठाव रे, नाविका रे वारवा आहे रे. हे गाणं जेव्हा कानावर पडतं तेव्हा आपल्याला अचानक समुद्राच्या अथांग पाण्याचा आणि लाटांचा भास होऊ लागतो. पण त्या लाटांपेक्षाही मनाला जास्त वेड लावतो तो या गाण्यातील मखमली आणि अत्यंत नितळ आवाज. अगदी पहाटेच्या वेळी शांतपणे चहाचा कप हातात घेऊन जेव्हा आपण गाणी ऐकतो तेव्हा कपाळावरच्या सगळ्या आठ्या आपोआपच नाहीशा होतात. हा सात्विक आवाज आहे आदरणीय सुमन कल्याणपूर यांचा. आपल्या मराठी संगीत विश्वात जेव्हा मंगेशकर नावाचं हे अथांग वादळ घुंगावत होतं, लता दिदी आणि आशाताईंचा आवाज घराघरात पोचला होता, अशा सुवर्ण काळात स्वतःची एक वेगळी ओळख, अवीट गोडीची ओळख निर्माण करणं साधी गोष्ट नव्हती. पण सुमनताईंनी आपल्या सुरांच्या ताकदीवर ते करून दाखवलं. त्यांना बरेचदा लता दिदींसारख्या गाणाऱ्या असं म्हणूनही चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला गेला. पण सुमनताईंचा स्वतःचा एक वेगळा बाज होता, एक कमालीची शांतता होती. सुमनताईंच्या आयुष्याबद्दल इंटरनेटवर वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, पण खरी माहिती अशी आहे की त्यांचा जन्म 2 जानेवारी 1937 रोजी झाला. त्यांचं मूळ नाव होतं सुमन हेमाडी. त्या अस्सल महाराष्ट्रीयन कुटुंबातल्या असल्या तरी त्यांच्या वडिलांच्या बँकेच्या नोकरीमुळे त्यांचा जन्म झाला होता आजच्या बांगलादेशातील ढाका या शहरात. जेव्हा 1947 मध्ये भारत पाकिस्तानची फाळणी झाली होती तेव्हा पूर्व पाकिस्तानात म्हणजेच आजचा बांगलादेश दंगली आणि तणाव वाढल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आपले घरदार सोडून मुंबईत यावं लागलं. म्हणजेच सुमनताईंचे बालपण एका विस्थापितांच्या संघर्षातून सुरू झाले होते. मुंबईत आल्यावर त्यांच्या लक्षात आले की सुमनताईंना चित्रकलेची प्रचंड आवड आहे. पुढे जाऊन त्यांनी मुंबईच्या जगप्रसिद्ध जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये चित्रकलेचे रीतसर शिक्षणही घेतले. पण युनिव्हर्सचा प्लॅन काही वेगळाच होता. त्यांच्या कुटुंबात संगीताचे कुठलेही बॅकग्राऊंड नव्हते, पण जे मध्ये शिकत असताना त्यांच्या गळ्यातील गोड आवाज शेजारच्यांनी आणि शिक्षकांनी ओळखला. त्यांचे सुरांचे गुण पारखून त्यांना शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षणही देण्याचे ठरले. त्यांनी उस्ताद अब्दुल रहमान खान आणि पंडित लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्यासारख्या दिग्गज गुरूंकडून गाण्याचे आणि शास्त्रीय बारकावे शिकायला सुरुवात केली. आता वळूया त्यांच्या चित्रपट प्रवासाकडे. वर्ष होते 1954. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी सुमनताईंना मंगू या हिंदी चित्रपटात पहिलं गाणं गाण्याची संधी मिळाली. कोई पुकारे धीरे से तुझे हे गाणं जेव्हा रेडिओवर लागलं तेव्हा लोक चक्रावून गेले. अनेकांना वाटलं हे गाणं स्वतः लता मंगेशकर यांनीच गायले आहे. हा आवाज लता दिदींशी मिळता जुळता असणे ही गोष्ट सुमनताईंच्या आयुष्यात फायद्याचीही ठरली आणि तोट्याचीही. त्यांचा आवाज, सुरांची फेक आणि शब्दांचे उच्चार लता दिदींशी इतके सारखे होते की अनेक मोठे संगीतकार गोंधळात पडायचे. पण संगीत क्षेत्रातल्या खऱ्या जाणकारांना माहिती होतं की लता दिदींच्या आवाजात एक धारदार तल्लखपणा होता, तर सुमनताईंच्या आवाजात एक कमालीची मखमल कोमलता आणि दैवी सात्विकता होती. मराठी गाणी गाताना सुमनताईंना शब्दांचे अर्थ आणि अचूक कळायचे. गाताना केवळ सूर महत्त्वाचे नसतात, तर शब्दांमधील भावना महत्त्वाच्या असतात हे त्यांना पक्के ठाऊक होते. त्यांची गाणी फक्त गाणी नव्हती, तर ती एक प्रकारची प्रार्थनाच असायची.
संगीतकार श्रीनिवास खळे एकदा म्हणाले होते की सुमन जेव्हा माईक समोर उभी राहते तेव्हा रेकॉर्डिंग रूममध्ये एका मंदिरासारखं पवित्र वातावरण तयार होतं. खऱ्या अर्थाने मराठी माणसाच्या सुखदुःखात सुमनताईंचा आवाज पाठीराखा म्हणून राहिला. 1958 सुमन हेमाडी यांचा विवाह रामानंद कल्याणपूर यांच्याशी झाला आणि त्या सुमन कल्याणपूर झाल्या. चित्रपटसृष्टीत लग्न झाल्यावर अनेक गायिकांचे करिअर थांबते, पण रामानंदनजींनी सुमनताईंना प्रचंड पाठिंबा दिला. ते स्वतः प्रत्येक रेकॉर्डिंगला त्यांच्यासोबत सावलीसारखे उभे राहायचे. परंतु इतकं मोठं यश मिळूनही सुमनताई कधीच कोणत्याही वादात पडल्या नाहीत. चित्रपटसृष्टीत चालणाऱ्या राजकारणापासून, स्पर्धांपासून त्या नेहमी 4 हात लांब राहिल्या. त्यांना कधी प्रसिद्धीची हाव नव्हती, ना कधी पैशांचा गर्व होता. जेव्हा 70 आणि 80च्या दशकात गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या प्रसिद्धी बदलू लागल्या, संगीतात खूप जास्त गोंगाट आणि पाश्चात्य वेग वाढला, तेव्हा सुमनताईंनी कोणत्याही तक्रारीशिवाय अतिशय सन्मानाने स्वतःला या इंडस्ट्रीपासून दूर करून ठेवले. त्या आपल्या संसारात आणि आपल्या आवडत्या चित्रकलेत पुन्हा रमू लागल्या. त्या मुंबईत अगदी साधेपणाने राहिल्या. म्हणूनच कदाचित त्यांच्या आवाजातली ती निर्मळता आणि चेहऱ्यावरचं हास्य कधीच कमी झालं नाही. निसर्गाचा एक नियमच म्हणता येईल. जे निखळ सोनं असतं त्याची किंमत कधीच कमी होत नाही. केंद्र सरकारने 2023मध्ये सुमन कल्याणपूर यांच्या सांगीतिक योगदानाचा आदर करत त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. हा केवळ त्यांचा सन्मान नव्हता, तर त्यांनी आयुष्यभर जपलेल्या सुरांच्या तपस्याचा तो बहुमान होता. आणि मित्रांनो, कालच सुमनताई आपल्या सर्वांना सोडून अनंत प्रवासाला निघून गेल्यात. आज भलेही त्या आपल्यात भौतिक रूपाने नसल्या तरी त्यांनी गायलेली गाणी, त्यांच्या आवाजातली ती अद्भुत सात्विकता आणि गोड शांत चेहरा आपल्या मनात नेहमी जिवंत राहील. ज्या माणसाचे मन स्वच्छ असते त्याचे सूर कधीच म्हातारे होत नाहीत आणि कधीच संपतही नाहीत. सुमनताईंच्या पवित्र स्मृतीस ऋणोमॅटिक चॅनलतर्फे आणि आपल्या संपूर्ण परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. सुमनताईंनी हिंदी, मराठी खूप गाणी गायली, पण तुम्हाला त्यांचं कोणतं गाणं आवडतं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. ओम शांती.